नमस्कार महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या राष्ट्र नोकरी मराठी चॅनलवर। आज मित्रांनो आपण बघणार आहोत ते म्हणजे राज्यशास्त्र आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे समित्या। बघा, आयोग जसं की MBSC आणि कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी यामध्ये नेहमी विचारले जाणारे प्रश्न ते म्हणजे समित्यावर, परंतु अनेक विद्यार्थी मित्र यामध्ये चुकतात। का बरं? ते पाठांतर करतात। बघा मित्रांनो, हा दृष्टिकोन आपण जेव्हाही पाठांतरचा ठेवतो तेव्हा एक लक्षात ठेवा, जेव्हा वेळेचा अभाव, टायमिंग आणि प्रेशर निर्माण होते तेव्हा आपल्याला पाठांतर केलेलं व्यवस्थित आठवत नाही। त्यामुळे आपण हा जो टॉपिक आहे आज आपण हा पाठांतर न करता आपण सटीकदृष्ट्या किंवा आपण प्रॅक्टिकल त्याला कसं समजून घेऊ शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे बघूया। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। बघा, 1921 पहिल्यांदा समिती कुठली निर्माण झाली ती म्हणजे 1921। आता याची पार्श्वभूमी पाहता आपल्या क्षणात लक्षात आलं पाहिजे ते म्हणजे 1919चा कायदा। या कायद्यानुसार जी समिती स्थापन झाली ती म्हणजे 1921ची। ठीक आहे, आता याचं स्वरूप कसं होतं, याचं पॅटर्न काय आहे, तर हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊ। बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काही लोकसभा आणि राज्यसभा, जसं की लोकसभा आणि राज्यसभा यांच्या मेंबर यांच्यामध्ये ॲड होतात। आता कसं, तर बघा यामध्ये समजून घ्या, आपल्या लक्षात आणणार की लोकसभा आणि राज्यसभा यांचे मेंबर ॲड होतात, पण कसे, किती, ह्या संख्या महत्त्वाच्या आहे, कारण की आयोग नेहमी आपल्याला संख्येवर प्रश्न विचारतात। बघा, यामध्ये आपल्याला निदर्शनात येते लोकसभेचे आपल्याला 15 मेंबर दिसून येतात, सोबत राज्यसभेचे मित्रांनो 7 मेंबर, म्हणजे असे टोटल अगर केले आपण तर ते होणार 22। ठीक आहे, सोबत एक लक्षात ठेवा, याचा जो अध्यक्ष असतो हा 1967 पर्यंत कोण होता, तर सरकारी पक्षाचा, म्हणजे ज्यांची बहुमत आहे, सत्ता आहे, त्यांचाच मेंबर हा यांचा अध्यक्ष राहत होता। परंतु 1967 नंतर काय झालेलं आहे, तर आता विरोधी पक्ष, म्हणजेच बघा यामध्ये अध्यक्ष कोण राहणार आहे, विरोधी पक्षनेता। आता मला एक सांगा, हा नियम आहे काय, तर नाही। प्रश्न याच्यावर निर्माण होऊ शकतो, अनेकदा याच्यावर प्रश्न निर्माण झालेला आहे। 1967 पासून जो विरोधी पक्षाचा मेंबर किंवा सदस्य हा अध्यक्ष बनतो, हा काही नियम आहे का, पण हा नियम काहीच नाही आहे। एक लक्षात ठेवा, हे सामान्यपणे माहिती आहे काय आहे, तर बघा यातून एक निवड जातो तो म्हणजे अध्यक्ष, परंतु हे प्रथा पडलेली आहे, ही काय आहे, प्रथा, परंतु नियम किंवा अट आहे काय, तर नाही। हे लक्षात ठेवा। सोबतच एक लक्षात ठेवा, या प्रकारचा अभ्यास जेव्हा आपण करतो, जेव्हा आपल्याला हे लक्षात आलं की 22 मेंबर आहे, कसे, तर बघा लोकसभेचे 15। आता मला एक सांगा, भारतामध्ये जेव्हा लोकशाही किंवा संसद प्रणाली आपण पाहतो तेव्हा आपल्या लोकसभा, राज्यसभा 2 आणि सोबत राष्ट्रपती या प्रकारे संसद निर्माण होते। परंतु एक लक्षात ठेवा, सर्वात जास्त पॉवर किंवा अथॉरिटी हे आपल्या लक्षात येते लोकसभेला असते, म्हणून हिचे मेंबर किती आहे, तर 15, आणि राज्यसभेचे किती असणार, तर 7। या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता। सोबतच मित्रांनो, आपल्याला हे देखील लक्षात ठेवायचं आहे की 1967 पासूनच, नेमकं बघा 1967 पासूनच काय झालेलं आहे, तो विरोधी पक्षाचा सदस्य जो आहे तो अध्यक्ष राहणार आहे, आणि याच्या आधी काय होतं, तर सरकारी पक्षाचा सदस्यच हा अध्यक्ष राहत होता। सोबतच एक आणखी लक्षात ठेवा, ते म्हणजे बघा आता याचा कार्यकाळ, आपण या समितीचा कार्यकाळ अगर विचार करतो म्हटलं तर बघा यामध्ये 1921ची समिती, 1950ची समिती आणि 1964ची समिती। ठीक आहे, या तिन्ही समितीचा कार्यकाळ म्हटलं म्हणजे फक्त आणि फक्त 1 वर्ष। बघा इथं कन्फ्यूज होऊ नका, तिन्ही टर्म सारख्याच आहे मित्रांनो। सोबतच एक लक्षात ठेवा आणखी, ते म्हणजे यांचं या समितीला म्हणजे 1919ची समिती जी आहे हिला काय समिती म्हणून ओळखली जाते, तर हिला माहिती आहे का, अंदाज समितीची जुळवा बहीण। आता मला एक सांगा, जी अंदाज समिती जी आहे, अंदाज समितीची जुळवा बहीण म्हणजेच कोणती समिती, 1950ची अंदाज समिती, हिची जुळवा बहीण म्हणून हिला ओळखले जाते, जे की 1919च्या कायद्यामुळे 1921 मध्ये स्थापन झालेली आहे। ठीक आहे, तर बघा यामध्ये काय पाहिलेलं आपण, कॉमन गोष्टी, कार्यकाळ सर्वांचा 1 वर्ष आहे। सोबतच 1967 पासून हिचा अध्यक्ष कोण राहणार आहे, तो म्हणजे विरोधी पक्षनेता। ठीक आहे, आणि आता आपण बघणार आहोत ते म्हणजे विरोधी पक्षनेता हा जो आहे हा प्रथेमुळे निर्माण झाला किंवा ॲक्टमुळे, तर हे प्रथा आहे, ॲक्ट नाही आहे। ठीक आहे, सोबतच आता आपण दुसरी समिती म्हणजेच अंदाज समिती। आता मला एक सांगा, हे 1919 हिला काही नाव असेल समितीला, तर या समितीला म्हटलं जाते लोकलेखा समिती। लोकलेखा समिती म्हणून ही 1921ची समिती प्रसिद्ध आहे। सोबतच एक लक्षात ठेवा, 1925 तेव्हाचे अध्यक्ष कोण होते, जॉन मथाई हे अध्यक्ष होते। ठीक आहे, तर यांनी समिती स्थापन केली, त्या समितीला नाव काय दिलं आहे, तर तिचं समितीचं नाव आहे अंदाज समिती। बघा अंदाज समिती म्हणून आपण तिला ओळखतो। ठीक आहे, आता याच्यामध्ये कसं आहे, तर बघा यामध्ये फक्त आणि फक्त लोकसभेचेच सदस्य असतात। म्हणजे कसं, आता हे तुमच्या लक्षात आलं असेल, लोकसभा यांची मेंबर किती असणार याच्यामध्ये, तर बघा 30 सदस्य असतात। ठीक आहे, तर सगळ्यात जास्त अथॉरिटी किंवा पॉवर हे कोणाला राहणार, लोकसभाचे मेंबर म्हणजेच सत्ताधारी पक्षाचे मेंबर। ठीक आहे, तर यामध्ये अध्यक्ष कोण राहणार, तर सिंपल आहे, ते म्हणजे लोकसभेमध्ये जे मेंबर आहे ते सत्ताधारी पक्षाचे असते। म्हणजे मग याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, इथं अध्यक्ष राहणार सत्ताधारी पक्षाचा सदस्य। ठीक आहे, सरकारी पक्ष आपण त्याला म्हटलो। ठीक आहे, त्यानंतर एक लक्षात ठेवा, पुन्हा एक म्हणजे यामध्ये तीनही समित्यामध्ये आपण कॉमन गोष्ट पाहिली ती म्हणजे तिघांचाही कार्यकाळ 1 वर्ष असतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, कॉमन गोष्टी जे आहे ना ते कॉमन नेहमी लक्षात ठेवा। कसं, तर बघा कार्यकाळ हा 1 वर्ष सर्वांचा आहे। सोबतच लक्षात ठेवा, मंत्री
यामध्ये मंत्री इन्क्लूड होते किंवा त्यांना जागा असते का, तर नाही, मंत्र्यांचा समावेश होत नाही, हे स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. तर सोबतच लक्षात ठेवा आणखी म्हणजे ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहे त्या म्हणजे आणखी एक बघा, काटकसर सुचवणारी समिती, हिला काय म्हटलं जाते, काटकसर सुचवणारी समिती. काटकसर सुचवणारी समिती म्हणजेच कोणती, तर तिला म्हटलं जाते अंदाज समिती. आता मला एक सांगा, अंदाज समिती, ठीक आहे, यामध्ये आपण मेंबर पाहिले फक्त आणि फक्त लोकसभेचे. इथं काय चालणार, फक्त लोकसभा. बघा 30 मेंबर आहे फक्त लोकसभेचे. ठीक आहे. इथं लोकसभा प्लस राज्यसभा, इथे किती आहे, लोकसभा 15 आणि राज्यसभेची किती आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 7. टोटल किती होते, 22. इथे जास्त आहे, इथे किती आहे, तर 30 आहे. ठीक आहे. आणि फक्त लोकसभेचे. ठीक आहे. तर बघा सेकंड गोष्ट ते म्हणजे सार्वजनिक उपक्रम समिती. आता हे 1964ची जी समिती आहे हिला काय म्हटलं जाते, तर सार्वजनिक उपक्रम समिती. ठीक आहे. आता मित्रांनो कृष्ण मेमन हे त्यावेळेचे अध्यक्ष होते. ठीक आहे. तिला कृष्ण मेमन समिती म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. आता मला एक सांगा, जसं की आता आपण जे सुरुवातची पाहिली तिला अंदाज समिती म्हणजे लोकलेखा समिती म्हणते, जी की 1919च्या ॲक्टनुसार 1921 मध्ये स्थापन झालेली आहे. ठीक आहे. तर तिला आणि आता हे कृष्ण मेमन, आता बघा यांच्यामध्ये सिमिलरिटी काय काय आहे, तर बघा इथं लोकसभा प्लस राज्यसभा मेंबर सेम आहे 15 आणि इथं 7, म्हणजे टोटल असे किती होणार 22. ठीक आहे. आता बघा यामध्ये आणि ह्या समितीमध्ये 2 कॉमन गोष्टी आहे, सदस्य संख्या. बघा इथे 22 आहे, इथे 22 आहे. ठीक आहे. तर कुठली समिती आहे, तर हे माहिती आहे का, लोकलेखा समिती 1921ची. सोबतच सार्वजनिक उपक्रम म्हणजेच 1964ची. यांच्यामध्ये सदस्य संख्या सारखी आहे. कसे बघा, लोकसभा 15, राज्यसभा किती आहे, तर 7 आहे. याप्रमाणे कॉमन ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहील. राज्यसभा म्हटलं तर 7, लोकसभा म्हटलं तर 15, टोटल म्हटलं तर 22. ठीक आहे. टोटल म्हटलं तर 22 हे आपल्या सहज लक्षात राहू शकते. आणि जे जॉन मताई समिती आहे तिला अंदाज समिती म्हटलं जाते, सर्वात पॉवरफुल समिती. तिच्यामध्ये सदस्य फक्त आणि फक्त लोकसभेचे 30 असतात. ठीक आहे. हे देखील सोबत लक्षात राहू द्या, जेणेकरून तुमच्या येणारा पेपर हा योग्य रीतीने सुटला जाणार. सोबतच मित्रांनो एक गोष्ट आणखी, आता आपण तिन्ही समितीमध्ये कॉमन गोष्ट पाहिली ती म्हणजे सर्वांचा कार्यकाळ 1 वर्ष, मंत्र्यांचं इन्क्लूड होत नाही, म्हणजे मंत्र्यांची सहभाग होत नाही. सोबतच आता एक लक्षात ठेवा, अध्यक्ष, मला एक सांगा, आपण इथे काय पाहिलं, इथं विरोधी पक्षनेता कधीपासून, 1967 पासून. का बरं, अट आहे काय, तर नाही, काय आहे ते प्रथा पडलेली आहे. आता इथं अध्यक्ष कोण राहणार, सरकारी पक्षधारी. ठीक आहे. त्यानंतर इथे देखील सेम, म्हणजेच काय, सत्ताधारी पक्ष जो असणार त्यांचंच अध्यक्ष राहणार इथं. ठीक आहे, इथे आणि इथे. तर हे गोष्ट लक्षात ठेवा. सोबतच मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका. सोबतच बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचणार आणि सर्व विषयांना आपण प्रॅक्टिकली समजून घेऊ, जेणेकरून पाठांतराचा आपल्या मागे झंझट राहणार नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू, धन्यवाद.